एका कलेक्टर पोरीनं कीर्तन ठेवलं होतं माझं 8 दिवसापूर्वी. बाप कलेक्टर मुलगी आहे, सांगलीला आहे. युट्यूबला कीर्तन ऐकलं माझं कीर्तन ठेवलं तिनं. ऐका पोरींनो बहिणींनो, ते कीर्तन माझं आईच्या वर्षश्राद्धाचं किंवा बापाच्या वर्षश्राद्धाचं नव्हतं. असं व्यासपीठ केलं होतं आणि त्या व्यासपीठावर एका बाजूला आई बसवली, एका बाजूला बाप बसवला. एका बाजूला आई बसली होती, तिच्या गळ्यात तुळशीचा हार घातला होता. एका बाजूला बाप होता, त्या बापाच्या गळ्यात तुळशीचा हार घातला होता. आणि एवढा मोठा कागद दिला माझ्याकडे त्या पोरीनं. त्याच्यावर लिहिलं होतं की बाबा, माझ्या आईचा कृतज्ञता आहे, माझ्या बापाची कृतज्ञता करायची मला. मुलगी कलेक्टर आहे, लाल दिव्याच्या गाडीत. 10,000 लोक होती. कीर्तन चालू झालं, कीर्तनात कागद आणून दिला आणि ती मुलगी त्या कागदावर लिहून मला सांगत होती, बाबा या बापानं ऊसतोडी करून शिकवलं मला. या बापानं ऊसतोडी केली, ऊसतोडी. या बापानं माझे फाटलेले कपडे घातले, या बापानं डोळ्यातून अश्रू वाहिले, पण मला शिकवलं, मला पुस्तकं दिली, मला कॉलेजला ठेवलं, मला सांगलीला ठेवलं. मी खूप अभ्यास केला बाबा. माझ्या अभ्यासामुळे नाही झाले मी कलेक्टर, या बापाच्या त्यागामुळे झाले. हे बहिणींनो ऐका बरं, बापाची कृतज्ञता प्रगट करत होती. अश्रूच्या धारा लागल्या तिच्या डोळ्यामध्ये. आणि कलेक्टर झालेली पोरीने एक कविता लिहिली खाली कागदावर आणि बापाला म्हणत होती, तो माझा मित्र आहे, आई माझी मैत्रीण आहे, मला दुसरे मित्र नाही बाबा, बापच माझा मित्र आहे, आईच माझी मैत्रीण. रडून सांगत होती लोकांना. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावली. तुम्हाला सगळ्यांना बाप आठवेल बघा. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावली. मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना. माझ्यामुळं नाही झाले मी साहेब, माझ्या बापानं फाटलेले कपडे घातले, माझ्या बापानं माझ्या आईनं फाटलेलं लुगडं घातलं बाबा. ऊसतोडी केली हो, ऊसतोडी बाबा. आणि ऊसतोडी करून मला शिक्षणासाठी पैसे दिले माझ्या बापानं. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली. बाबा माझा बाप आहे. मी का सांगतो हे सगळं तुम्हाला? आपली मैत्रीण आई असली पाहिजे मुलींनो, आपला मित्र बाप असला पाहिजे. लोक फसवतील. 10-5 दिवसाच्या प्रेमासाठी, 2 महिन्यासाठी. मुलींनो बहिणींनो, 25 वर्षाच्या बापाला विसरू नका, 35 वर्षाच्या आईला विसरू नका. फार वाईट काळ आलेला आहे. बघा ना, एक रामायणातली मुलगी आहे, ती एक राजाची आहे. बापाचं नाव जनक राजा आहे. त्या जनक राजाची श्रीमंती, त्या जनक राजाचं सौंदर्य, त्या जनक राजाचं औदार्य, त्या जनक राजाचं वर्णन रामायणात पुढे येणार आहे. त्या जनक राजाची मुलगी आहे, जिचा पाऊल फुलाच्या खाली नाही, जिचा पाऊल अजून पालखीच्या खाली नाही. ती जनक राजाला ती इतकी प्रिय मुलगी असणारी जानकी. पण ज्या वेळेला रामचंद्र वनवासात जातात, निघतात, त्यावेळेला ती म्हणते, प्रभू निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, ज्या मार्गी हे चरण चालती, त्या मार्गी मी तुमच्या पुढती. वनवासाची मला न भीती, तुम्हीच माझे भाग्य विधाता.
जेथे राघव तेथे सीता. तुम्ही जिथं असाल प्रभू, तुमची ही पत्नी 14 वर्ष तुमच्या पाठीमागे राहील. हा आरसा आहे, मुलीसाठी आरसा आहे, भावासाठी आरसा आहे. एक एक कथा आपल्या कथेमध्ये येत राहणारी आहे. रामाचं चरित्र सुरू झालं, उद्यापासून त्या कथा आपल्याला कानावरती पडणार आहेत. एक एक कथा ऐकता ऐकता आपल्याला त्या भावामध्ये जायचंय. म्हणून ही रामकथा चित्रकथा नाही, शब्दकथा नाही. रामकथा ही दर्पण कथा आहे. झाले दर्पणाचे अंग, ज्याचा त्याशी दावी रंग. आरसा असला पाहिजे जीवनामध्ये. आरसा, मन सुद्धा आरसा आहे बरं का. आपलं मन आरसा आहे. शुद्ध केलं पाहिजे, निर्मळ केलं पाहिजे मन. भजनानं होतं, चिंतनानं होतं. म्हणून आमच्या रामकथेचा संदेश आम्ही सांगणारच आहेत. पण आमच्या रामकथेचा संदेश आहे, बसलेल्या आईला, प्रत्येक भावाला, दादाला, तरुणाला, कुणाचे बाण करू नका, कुणाचं भांडण करू नका, वाईट बनूच नका. आमचा रामकथेचा संदेश आहे. आम्ही रोज सांगतो, आमची कथा संपताना आम्ही सांगणार आहे तुम्हाला. कथेचा संदेश आहे, भला भला किसी का कर न सके तो, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम, काटे बनकर मत रहना. बन न सको भगवान अगर, कम से कम इंसान बनो. नहीं कभी हैवान बनो, नहीं कभी शैतान बनो. अरे पैसे जास्त झाले म्हणून कथा नाही, मंडप मोठा आहे त्याच्यासाठी नाही, कथा शिकण्यासाठी आहे. बन सको भगवान अगर, कम से कम इंसान बनो. नहीं कभी हैवान बनो, नहीं कभी शैतान बनो. सदाचार तुम अपना सके तो, पापों में पग मत धरना, पुष्प नहीं बन सकते तो तुम, काट बनकर मत रहना. आपलं मन शुद्ध करण्यासाठी कथा आहे. आमचे संत म्हणतात, मन नावाचा मोगरा देवाला समर्पण केला पाहिजे. मन हा मोगरा अर्पुणेश्वरा, मन हा मोगरा अर्पुणेश्वरा, मन हा मोगरा अर्पुणेश्वरा, मन हा मोगरा अर्पुणेश्वरा. पुनरपि जन्मा येणे नाही, पुनरपि जन्मा येणे नाही. मन हा मोगरा अर्पुणेश्वरा, मन हा मोगरा अर्पुणेश्वरा. जय हो. आपलं मन देवाला समर्पण करा. आजपासून जी कथा आपल्या रामगडाच्या नारळी सप्ताहामध्ये शिदोडला चालू झालेली आहे, आपलं मन आरशासारखं बनवा. शुद्ध बनलं पाहिजे. 7 दिवसामध्ये काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे. वर्षभर प्रत्येक मुलीनं, प्रत्येक भाविकानं ते घरी घेऊन गेलं पाहिजे. आपलं मन आरसा आहे, ते देवाच्या पायी समर्पित करण्यासाठी जर कथा असेल तर माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, घरी घेऊन जा माझे शब्द. तुकोबारांचे शब्द आहेत बघा. पुनरपि
अर्पणेश्वर मन हा मोरा अर्पणेश्वर मन हा मोरा अर्पणे मन हा मोगरा अर्पुणीश्वरा वा रेश्मा, जसा भाव मी बोलतो तसे ते वाजवतात. पुनरपि संसारायणे नाही, संसारच नाही, जन्म मृत्यू राहणार नाही. आपलं मन रूपी आरसा जर तुम्ही देवाला समर्पित करत असाल, आरसा आहे महाराज, आरसा प्रत्येकाच्या घरात आहे. आपण आरशाबद्दल बोलतोय. आरसा जसा तुमचा रंग तुम्हाला दावतो, तुम्ही जसे आहात तसा दावतो, तशी रामकथा 7 दिवसामध्ये तुमचं तुम्हाला दाखवणार आहे. आपण घरामध्ये कोणते पात्र आहोत ती तुम्हाला शिकवणारी कथा आहे. म्हणून ती दर्पण कथा आहे, चित्रकथा नाही, शब्दकथा नाही. रामकथा जुनी नाही, ती नवी आहे, ती गंगेसारखी आहे. ती नित्य का जुनी असू नये का ऐकली पाहिजे? एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आणि पुढे जायचं. ती जुनी आहे मग ती का ऐकायची? आम्ही वेळ काढून आलो महाराज, लेकरं बाळ सोडून इथं बसलो तुमच्या जवळ. 2 तास झाले आम्ही ऐकतोय महाराज. काय ऐकायचे आम्ही 7 दिवस? जुनी आहे. कालचा पेपर वाचत नाही आम्ही, रील्स पाहत नाहीत कालचे आम्ही, रील्स. कालचा पेपर, कालचा मालिकेचा भाग पाहत नाहीत आम्ही महाराज.